मराठा कुणबी एक असल्याचा अध्यादेश मिळावा, अध्यादेश मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय। हैदराबाद गॅझेटवर अभ्यास चाललाय हे ऐकून घेणार नाही असं जरांगे म्हणाले। जीव गेला तरी जरांगेंना ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही असं एकीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी इशारा देताना म्हटले। आमची प्रमुख मागणी आहे मराठा आणि कुणबी एक आहे। हा अध्यादेश हजार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी सहित पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे, अंमलबजावणी सह। त्याच्यावरती अभ्यास चाललाय, ऐकून घेणार नाहीत, खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत। तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाहीत। त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियर वरती अभ्यास सुरू आहे, तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे, आम्ही ऐकू शकत नाहीत। आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमचा जीव गेला तरी चालेल, आमचा जीव असेपर्यंत आम्ही जरांगेंना ओबीसी मधून आरक्षण घेऊ देणार नाही। ही आमची पहिल्या दिवसापासूनची आम्ही त्यावर उपोषणं केलेले आहेत, कायदेशीर लढा लढतोय आणि आम्ही आमच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय। त्यामुळे ते ओबीसी मध्येच येणार असतील तर आम्ही ओबीसी मध्ये येऊ देणार नाही, आम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू। सरकारकडे अजून 2 दिवस आहेत, निर्णय घेतला नाही तर मुंबईत येणारच असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आणि सरकारला इशारा दिलाय। सरकार जर आडमुठी भूमिका घेत असेल तर ते लाजिरवाणं आहे असंही जरांगे म्हणाले। जरांगेंना आरक्षणातील काही कळत नाही, मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचे लाड करू नयेत असं यावर टीका करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले। आंदोलन खूप पुढे गेलंय, आता परत आम्ही निघण्याच्या तयारीत म्हणून शेवटचं सांगतो, आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं, तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी विटीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये। हे राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं, खरं असून सुद्धा सरकार जर आडमुठ्याच्या भूमिका जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। ते जरांगेची संस्कृती आहे। जरांगे वाढलाय कुणाच्यात, जरांगे वाढलाय वाळूवाले, जरांगे वाढलाय गुटखावाले, जरांगे वाढलाय गुन्हेगार। जरांगेच्या सगळ्या साथीदारांना हद्दपारीच्या शिक्षा झालेल्या आहेत। आता काल परवाच एका त्याच्या सहकार्याला अटक झालेली आहे, 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जरांगे ज्या संस्कृतीत वाढलाय त्यानुसारच बोलणार ना। मी कायम सांगतो ना, जरांगे काही तत्वज्ञ नाही, जरांगे काही समाजसेवक नाही, जरांगेला आरक्षणातलं काही कळत नाही, तो लोकशाही मानतच नाही मुळात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी असल्या फालतू माणसाचं लाड करणं बंद करावं।